मोरे श्री गणराज आपल्या समोर विराजमान झालेले आहेत. चला तर त्यांना पुष्पफुले वाहून पंचारती करूया.
बंधू मोरयाला पार्वतीच्या रणयाला आदि बंधू मोरयाला पार्वतीच्या
अगं आपल्याला मथुरेला जायचं नाही का? आता मथुरेला जायचं आहे, माझी तर तयारी झालेली आहे. अगं मग चल चल लवकर जाऊया. चला तर. सडा रांगोळी आवरून घ्या ग, सडा रांगोळी आवरून घ्या ग, किरण डोंगरी पाकली गाडी वादळ अंबरली ग, राणी पाकळ जागली चला जाऊया, मागोळीच्या मालाला लवकरे चला जाऊया, मागोळीच्या मालाला लवकरे. सडा रांगोळी आवरून घ्या ग,
अगं म्हटलं दादा अगं आपण की नाही मधूच्या बाजारात जायची ठरवलं खरं हो मला पण तुला रस्त्याची पूर्णपणे माहिती आहे का अगं 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 मला तर मुळीच माहिती आहे ग अगं पण तुम्ही त्याला सांगितलं मी समजा अगं मी समजली की तुला माहिती आहे तू समजलीच मला माहिती असेल मी समजली तुला असेल माहिती हो बरं अगं हिरा कागं म्हटलं ताना अगं तुला रस्त्याची पूर्णपणे माहिती आहे का अगं मला तर मुळीच माहिती नाही अगं हो आलं लक्षात माझ्या ओळखीची नाही म्हातारी मावशी आहे तिला सगळी रस्त्याची पूर्ण माहिती आहे अगं मग तिला हात मारून घे भाऊ छे ग बाई माझं तिथं नेहमीच भांडण आहे अगं बाई तुमचं नेहमीच भांडण असतं अगं दादा अगं म्हटलं ना अगं तू हात मारून घे बघा ठीक आहे मीच तिला हात मारून घेते अगं म्हटलं मावशी का मावशी अगं म्हटलं मावशी का मावशी अगं कोण आता मारते ग सकाळी सकाळी अगं मावशी मी तारा अय्या तारा आहे हो मावशी अगं पण एवढं पहाटे पहाटे काय काम काढलं अगं मावशी आम्ही साऱ्या पोरी मिळून की ना मथुरेच्या बाजारात जायचं ठरवलंय अगं मथुरेच्या बाजारी हो मावशी अगं फार उशीर होतोय लवकर निघून जा अगं मावशी आम्हाला रस्त्याची माहित नाही त्याच्यासाठी तुला बोलवते अगं बाई 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 तुमच्या बरोबर तर माझा जेणच होणार नाही बघ नाही मावशी तुला काही करून आज यावंच लागेल का अगं पण माझ्या पाळीची तारीख आहे अगं ते बाकी राहू दे तू अगदी लवकर निघून ये पण मला यायला कसं जमेल मावशी तुला काही करून यावंच लागेल का यावंच लागेल हो मावशी बरं मी येते हा सकाळच्या परा कागर करा कमारी अमावतीला हाक मारिले अमावतीला पोर रडती गा गणपत गेला कामाला पोर रडती गा गणपत गेला कामाला सकाळच्या परा कागर करा कमारी अमावतीला हाक मारिले अमावतीला पोर रडती गा गणपत गेला कामाला पोर रडती गा
चंद्रा अगं म्हटलं मासे अगं एवढ्या पहाटे पहाटे एवढ्याचं काय काम काढलं की म्हाताऱ्या मावशीची तुला गरज पडली अगं मावशी आम्ही सगळ्या पोरी मिळून तिला मथुरीच्या बाजारी जायचं ठरवलं अगं मग काय झालं अगं मावशी आम्हाला एकीलाही रस्त्याची माहित नाही अय्या म्हणजे तुम्हाला अजून रस्त्याची माहितीच नाही हो मावशी अगं मग काय झालं अगं मावशी तुला त्याच्यासाठी बोलवलंय त्याच्यासाठी मला बोलवलंय हो मावशी बरं 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 चल आता मी आले ना चला बरं पण विक्रीला काय काय घेतलं ते तुम्ही या मावशीला सांगितलंच नाही ते तुला सांगायलाच पाहिजे मावशी अगं बाई 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 तुम्ही या मावशीला सांगितलं नाही की आपण मथुरीच्या बाजारी जाताना आरोळ्या तरी कशा देणार ग ऐक तर मावशी कोणी घेतलं ताई कोणी घेतलं लोणी अशा सारा आम्ही पोरी मिळून काय सोहळा केलाय असा थाटमाट केलाय हो मावशी फार छान केलाय चला 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 लवकर मावशीला काय थाटमाट राहिलाय आता आमचा सगळा बघ आवाज सगळा बदलला आता आमचं काय राहिलंय ग बाई मावशी आजकाल म्हाताऱ्या माणसाचा थाट असतो म्हाताऱ्या माणसाचा थाट हो मावशी अगं बाई बाई मग तुला सांगितलं पाहिजे हो मावशी अगं बाई तुम्ही घेतलं की नाही केलं अगं मावशी काय केलं अगं केलं केलं काय केलं नाही केलं अगं केलं खायचं केलं केलं ना बोलत केलं म्हणतात केलं मी तुला पहिल्यांदा सांगितलं की माझा आता आवाज पण बसला आणि दात पण पडले तिकडे निघून बरं बरं मावशी बरं चला लवकर आता तुझे काय मध्ये राहिलं आम्ही पोरी जेव्हा तुला हात मारला तेव्हा तू काय म्हणालीस ग तुला काय वाटलं तुला काय आवाज आला मला पाणी आली म्हणून अगं तुमच्या बोईंचे विचार फार चुकीचे होतात ग बाई अगं मी काय म्हटलं आता शिक्षण संस्थेने लहान लहान मुलांसाठी की नाही जेवणाचे ते धक्के होतात ना छोट्या शाळेमध्ये बोललो ना भोजन अगं त्याची आज माझी पाळीची तारीख आली आहे म्हटलं तुला आज मला येता येणार नाही पाळी आहे आम्ही भलतच काहीतरी समजतो त्याची अवघड वाट हो एखादं मनोरंजन करण्यासाठी छोटस गाणं तरी बोल भैया मनोरंजन करण्यासाठी तुम्हाला माझं गाणं आवडेल हो नक्कीच आवडेल नाही नाही ग बाई आता तुमची नवीन नवीन प्रकारची ती गाणी आता तुम्हीच लावा बरं तर तूच म्हण आम्ही ऐकायचं तुझं गाणं मला माझं गाणं हो त्या काळावरती तुम्ही लवकर बोलता पोचणार की बरं बरं आम्ही म्हणते अगं गेला माझा संगाला गेला अगं गेला माझा माझ्या म्हाताऱ्याची मला आठवण झाली काम करायला गेलाय ना ते घरी आलेला नाही समजले मग हेच म्हणून तुम्हाला सांगते हे तुमचे विचार आहेत गेले जरा बदलायचा प्रयत्न करा तुम्ही हे गाणं तुझं राहू दे
आम्ही गाणं म्हणणार त्याच्यावर आम्हाला साथ देणार ना तू? अगं तुम्हाला साथ देण्यासाठीच तर मी आले ना. चल मग चला नंतर. त्याच्यावरती हे आपल्या गोकुळवासियांचा हक्क आहे. म्हणून ते धैर्य लोणी मथुरेला न जाता गोकुळातच राहिलं पाहिजे. म्हणूनच उद्या पुरलेला बाजार त्या निमित्तानं 16, 17, 30, 60 जणांचा मेळा थाट करून मथुरेच्या बाजारात जाणार. त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांच्या धैर्याची नासाडी करायची ही कामगिरी तू करायची आहे. ठीक आहे देवा. कायदा कोणाचा नकून कोणाचा तुझा ना हुकूम माझा आणि कायदा तुझा. ठीक आहे. तुम्ही आनंदात गोकुळात जा. मी गवळणीचा समाचार घेतच आहे. येतोच मी. कृष्णदेवांना आपल्याला मोठी कामगिरी सोपवली आहे. 360 गोपीगणांचा मेळा डाटमाट करून मथुरेच्या बाजारात आला आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांच्याशी आलिंगन केला. परंतु ही कामगिरी आपल्याच्या एकट्यांचा होणारच नाही. पण आले लक्षात आपल्या संगतीच्या वाकड्या आणि बोबड्या हे कुठे गेले असतील. येण्यात प्रथम हातावर होतो. अरे म्हटलं वाकड्याला वाकड्या. अरे म्हटलं बोबड्याला बोबड्या. अरे मजा मजा. दही दुधाची दही दुधाची. इथं राहू दे. लवकर ये. अरे लवकर ये. यायलाच पाहिजे. मारले का रे बोबड्याला सुद्धा बोबड्याला. हाक मारले का रे बोबड्याला सुद्धा बोबड्याला. कसा येऊ मी जनतेला काही तुकडे राहणाला. कसा येऊ मी जनतेला काही तुकडे राहणाला. हाक मारले का रे बोबड्याला सुद्धा बोबड्याला. हाक मारले का रे बोबड्याला सुद्धा बोबड्याला. कसा येऊ मी जनतेला काही तुकडे राहणाला. कसा येऊ मी जनतेला काही तुकडे राहणाला. हाक मारले का रे बोबड्याला सुद्धा बोबड्याला.
पळत सुटलो आम्ही त्या रानातून. बबड्या पुढे मी मागे, बबड्या पुढे मी मागे. अरे धावता 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 एका 100 फूट उंच खोल दरीत दोघेजण परंतु इथं कुठं पोहोचला दरीत पोहोचला होता. अरे बाबा त्या 100 फूट दरीत वर पोहोचल्यानंतर काय सांगू तुला. हे थांबता कसलं काम अरे बोबड्यावर मी खाली, बोबड्यावर मी खाली, बोबड्यावर. अरे बाबा या काय सांगू पुढे खूप विकट परिस्थिती झाली रे. कसा आवाज. अरे काय सांगणार बाबा पुढे खूप बिकट परिस्थिती झाली. अरे मी हा सुकलेला बोंबीत आणि हा बोबड्या नाही नुसता भेटू. अरे माझ्यावर चढून 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 आणि कंबर टाकली रे सांगतो तुला वरती घ्यायला कोबड्या माझ्यावर चढत होता. अरे ते सांगतो का मग तरी पण काय कोबड्याला चढता येईना. मन का रे माझी सटकली, माझी सटकली. मी एक आयडिया केली. ती कुठली. अरे बोबड्याला ना फुकावून एवढा मोठा फुग्यासारखा फुगला फुगवला आणि फुग्यासारखा येतो उडवला वरती जाऊन बसला बोबड्या. अरे बोबड्यावर बसला मग तू कसा आलास वरती. बोबड्या मला तू कसा वरती घेतलास ना तुझ्याच भाषेचा मी का जाऊन त्याला पटणार नाही. धरल्या हा बोल. अरे काय झालं माहितीये का त्याने मला तवा भरला मी तगला आता तुझा तू वरती आला. मी तवा तो मुलं त्याला मग तो कसा आला. मी त्या खेळतो खात नाही. मग मी काय केलं माझे त्याचे काढले पेट काढला का ठरला आता आणला मी लांब आता आणला माझ्या कमलाला का बांधला म्हटला वाटल्या हे पक्के सेफ्टी माझी आणि मी आता तुझ्याकडे आलं ना आता आलं ना माझ्या आता आलं ना तर माझ्या कधी आला मग आता कशाला बोलवलं तेच ना. 360 गोपीगवळीचा मेला टाटमाट करून प्रतिबंध करून त्यांचा आशील नाही केला. त्यांचा आशीर्वाद घ्यायचा नक्की काय करायचं. दंडूच घ्यायचं. तुला भूक लागणार आता खातो आणि आता का निघून लागतो. आधी पहिलं ते करायचं. आता गौरव येणार आहे. आता बघ तुमच्या बाजारात निघाला. हे बोलल्या तू बरा होता का आम्हाला छान गौरव आहे आम्ही जातो. माय वस्ती यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. कृतिका बालकृष्ण वाकळे यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. श्रुतिका प्रकाश वाकळे यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. सरिता सुरेश दुर्गोली हिच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. विशाल काशीनाथ जावळे यांच्याकडून 50 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. रवींद्र घरशी हिच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. दत्ताराम शिकवण यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. मंडळ त्यांचे आभार आहे. धन्यवाद.
12 मार्गाचा एक मार्ग करून उभा राहा. मला मल्लाचा एक मार्ग अला आम्ही तिथल्या दोघांचे काम आणि रस्त्यावरच बाबड्या आम्ही रस्ता पण करणारच आपण करणारच. अगे मावशी काय झालं दादा अगे तू पुढे जाते आणि मध्ये वेळा पडतो बघ काय म्हणतेस अरे करून जाऊन वरून ये अगं जाते अरे बाबा सगळं जाते आणि ना ताला लटका एक कथा बघून टाकलेला आहे काय बोलत तो आणि ताला लटका एक कथा म्हणून आहे बाबड्या काय म्हणतो माहितीये का तुला काय म्हणतो तो 12 मार्गाचा एक मार्ग करून इथे आम्ही उभे आहोत. काय म्हणतोय 12 मार्गाचा एक मार्ग करून आम्ही उभे आहोत. अरे मग त्या लोकात पॅन कार्ड आहे का मागचे काय म्हणते मी पॅन काढली ना ते बघायला खालती काय काय म्हणतो तो मग अरे बाबा तसं नाही मग काय अरे तुला काय कायदा आहे का कायदा कांदा कांदा नाही मला तुला काय चक्कर आली का तुला? हा का मावते तुला आमचा कायदा काय ते अरे हो मग काय का आमचा कायदा काय काय करते ना तुला अरे तू सांगितल्याशिवाय मी कसं ऐकणार? कायदा हो सांगतो ना ऐक तर ऐक कृष्णाचा
आमच्या कायद्याप्रमाणे तुम्हाला 5 मिनिटं तरी बसलं पाहिजे. त्या कायद्याप्रमाणे हो. अरे राजा काय म्हणता मावशी? यांच्या कायद्याप्रमाणे आपण बसायचं नाही. हो मावशी, एवढा जमिनीचा घाट करून तुम्ही 5 मिनिटं विश्रांती द्या. मी तुमची राखण करते. बोला मावशी. अरे कशाची नाही काय गवळी तर बसल्या आणि मावशीला खोट कामण्यासाठी उभ्या आहे. मी टाकून येतो माझ्या बाबा नाही चौकाचा मावशीकडे काय माझ्या पोरीकडे काय बघतोय? बघितलं डोळे काढून काढून टाके तू माझ्या मुलीकडे बघायचं नाही. आता तुझे डोळे काढून देईन तुझ्या हातात. ओके मी यांना करतो. माझे डोळे तू काढले तुम्ही कसा करतो माझे डोळे काढले मी करतो म्हणजे तू डोळे काढले माझे हो मला कसा धिकना काढायला करतो का पहिला धिकना डोळे काढायला काय काय करतोय? माझ्या मुलीकडे वाईट नजरेने कशाला बघतोयस? अरे तू आता ना गवळणी बसल्यात ना मावशी मावशी कुठे आहे? तुझी आहे तुझी उभे तुझी नाही रे तुझी आहे तुझी अरे उभे तुझी आहे तुझी तू बसव मी तर तू तूच बसव तू कधी लागला मी कधी ए उद्या तू दिला बसव ठीक आहे सुस्वागत अक्षय शंकर शिकवण यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक. गुणाजी शिकवण यांच्याकडून 505 रुपयाचे पारितोषिक. खुशी संजय घेवडे यांच्याकडून 110 रुपयाचे खास बोबड्यासाठी 110 रुपयाचे पारितोषिक. अरविंद अनंत घेवडे यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक. रवी सुरेश घेवडे यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक. शशिकांत संतोष घेवडे यांच्याकडून 101 रुपयाचे पारितोषिक. संकेत चंद्रकांत घेवडे यांच्याकडून 101 रुपयाचे पारितोषिक. सरिता सजना जावळे यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक. शर्मिला डावळ यांच्याकडून 50 रुपयाचे पारितोषिक. पूजा जितेंद्र शिकवण वाकड्या बोबण्यासाठी 101 रुपयाचे पारितोषिक. मच्छीवाली गमती आजी यांच्याकडे 200 रुपयाचे पारितोषिक. निकेश तुकाराम मत्ते निलेश तुकाराम मत्ते यांच्याकडे 101 रुपयाचं पारितोषिक काजूरले. गंगाराम धोंडू नारायण धोंडू दुर्गोळी यांच्याकडून 101 रुपयाचे पारितोषिक. दीपक विष्णू जावळे यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक. नम्रता भगवान जावळे यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक. वैदेही सचिन भागरे यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक. जान्हवी गणेश नाडकर्णी कणकवली यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक. मंडळ त्यांचा आभार आहे आभार आहे आभार आहे. नंदाचा हरी मिळाले गिरीदारी नंदाचा हरी मिळाले गिरीदारी हे दारुली दुनिया आगेवरी हे दारुली दुनिया आगेवरी नंदाचा नंदा
कोणत्या रीतीने पार पाडली हेच काही कळत नाही. तर सुदामाला हाक मारून पाहतो. अरे म्हटलं सुदामा, अरे म्हटलं सुदामा. नमस्ते देव. सुदामा, तुझ्यावरती संपवलेली कामगिरी कोणत्या रीतीने पार पाडली? आनंदाने आनंदाने पार पाडले. आणि गवळणीचा समाचार वडाचा बारा कलवाड्या कसले गेले. ठीक आहे सुदामा, तो आनंदाने गोकुळाचा. मी गवळणीचा समाचार घेतच आहे. गवळणीचा आपल्या भावनात चालू आहे. सुदामाने सांगितलेली गोष्ट सगळी खोटी आहे. म्हणतात ना, स्वतः वेळेशिवाय स्वर्ग दिसत नाही. गवळणीचा समाचार मला स्वतः घ्यावा लागेल. उभा राहिला. मावशी कोण का? अगं चल का पुढे. उभा राहिला. मावशी काय का? आता हे दोघे जण गेले आणि तिसरा कोण आला बघ. अगं तुम्हाला मी सांगते, इकडे तिकडे कुठे पाहायचं नाही. चल बाजूला मीच बघते. अगं ओळखला ग ओळखला मी. अगं कोण मावशी? अगं तो वरचा भाडलेला ना, तोच तो धोनी. चूप झाली रे. तुझ्या ओळख पटत नसेल तर शाळेत तुझ्या राजाला पाठवून दे. अरे बाबा, माझ्या पोरीवरती तुझी नजर गेली. अरे राजा ना म्हटलं मावशी. अगं तुला बोलत आहे, तू जरा लांबूनच विचारपूस कर. बरं मावशी. आपल्याला म्हणतात तरी कोण? राधे, 3 तास सप्तपर्णावरचे भ्रमण करणार श्रीकृष्ण भगवान. ते असे नसतात. मग राजे कसे असतात? बाई पद्मा, देवी हिरा, मस्तकी तुला आणि सोन्याच्या विट्यावरती विठ्ठल विठ्ठल करत असतात. राधे, तुझं म्हणणं खरं आहे. त्यांचे सारा अलंकार गोकुळामध्ये उतरवून तुला समाचार घेण्यासाठी इथं आलो आहे. ठीक आहे, मग आपल्या जन्म पुन्हा सांगायचं. ऐक तर. बाळदेवा गीता ताना नंद यशोदेचा खाना वाढलो गोकुळला. ऐक सांगतो राधे माझी गाणी. बाळदेवा विश्वनाना नंद
तुला जाता येणार नाही. तू 7व्या अवतारी दिलेल्या वचन आज या 8व्या अवतारी तुला पूर्ण करायचं आहे. नाही का मला गाऊ दे. नाही राधे, तुला आज जाता येणार नाही. सांगते